दुपारची वेळ असते. रस्त्यावरून खूप गर्दी असते. कोराडीचा रस्ता हा वाहत असतो. काही लोक ऊन असल्यामुळे काही लोक झाडाखाली उभी होते, तर काही लोक फोनवरती बोलत होते, तर काही लोक ये जा करीत होते. पण सगळेच लोक एक दृश्य बघून हादरले आणि ते तिथेच थांबले. सगळ्यांनी आपला मोबाईल काढला आणि सगळे ते जे सीन आहे त्यांनी आपल्या मोबाईलमध्ये कॅप्चर केलं. नमस्कार, मी सुजाता, सोशल वर्कर सुजाता ह्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत करते. समाजामध्ये अनेक आपराधिक घटना घडत असतात, त्यामुळे मन खूप दुःखी होते, कष्टी होते, घाबरून जाते. पण कुठल्याही गोष्टीला घाबरायचं नसते, त्याला समोर जायचं असते, त्याला फेस करायचं असते. कारण रडायचं नसते, लढायचं असते. जनजागृती हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. आजची सत्य घटना जी आहे ती नागपूरची आहे. नागपूरला एक कपल पती पत्नी हे राहत असतात. सोनाली नाव असते मुलीचं आणि राजेश नाव असते पुरुषाचं. हे दोघं 10 वर्षापूर्वी लग्नबंधनात अडकले होते आणि यांचा संसार चांगला सुरू होता. त्यांना 2 मुलं झाली होती आणि ती मुलंही शाळेत जायला लागली होती. एकंदरीत त्यांचं सगळं व्यवस्थित सुरू होतं. सोनाली ही थोडी निवांत होती आणि तिचं पण सगळं आपलं व्यवस्थित सुरू होतं. तिचा संसार सगळा व्यवस्थित सुरू होता. अगदी हॅपी फॅमिली असं आपण त्याला म्हणू शकतो. पती 37 वर्षाचा होता आणि ती 34 वर्षाची होती. दोघांमध्ये फारसं वयाचं अंतर पण नव्हतं, त्यामुळे त्यांचं सगळं छानच चाललेलं होतं. मुलं पण तिची चांगली होती, शाळेत जायला लागली होती. अशीच ती एके दिवशी निवांत आपल्या घरी बसली होती मोबाईलसोबत. ती फेसबुकवरती असते आणि तिला एक फ्रेंड रिक्वेस्ट येते. ती ते ओपन करते आणि बघते तर ती जी फ्रेंड रिक्वेस्ट होती ती सागर वानखेडे या नावाची होती आणि तो तिचा मामेभाऊ होता. त्यांचे लग्न आधी प्रेमाचे संबंध होते. ते एकमेकांवरती प्रेम करीत होते. पण सोनालीचं लग्न झालं राजेशसोबत तेव्हा ते वेगळे झाले आणि त्याच्यानंतर त्यांचा एकमेकांशी कधी कॉन्टॅक्ट पण झाला नव्हता. पण ते आता फेसबुकच्या माध्यमातून परत एकमेकांच्या आयुष्यात आले होते आणि एकमेकांशी तासनतास गप्पा मारू लागले होते. तो ड्रायव्हर होता, सागर हा ड्रायव्हर होता, पण यांच्याशी भेटही होत नव्हती. पण तरीही ते एकमेकांच्या खूप जवळ आले होते फेसबुकच्या माध्यमातून. आता त्यांना एकमेकांसोबत राहावंसं वाटत होतं, एकमेकांना कंपनी द्यावीशी वाटत होती. म्हणून एके दिवशी सागर म्हणतो की चल आपण पुण्याला जाऊ आणि ती त्याच्यासोबत पुण्याला जाते. आपल्या पतीला सोडते ती आणि आपल्या मुलांना सोडून देते आणि ती तिच्या जुन्या प्रेमाखातर स्वतःचा संसार सोडून ती आपल्या प्रियकरासोबत म्हणजे सागरसोबत ती पुण्याला जाते आणि तिथे दोघं लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहतात. दोघंही सोबत राहतात आणि ह्यांचं बरेच महिने हे एकमेकांच्या सोबत राहतात. पण लांबून जे प्रेम खूप गोड वाटत होतं, जवळ आल्यावरती तेच प्रेम अगदी कडू झालं होतं. कारण तो सागर खूप प्यायचा, रोज पिऊन यायचा आणि सोनालीला मारायचा. असे कित्येक दिवस झाले की ती मार खात बसायची. तो तिला हवं नको ते पण बोलायचा. एके दिवशी ती खूप कंटाळली आणि ती नागपूरला परत आली. ती परत आपल्या पतीजवळ परत आली, परत ती आपल्या मुलांजवळ परत आली. आता परत त्यांचा संसार पहिल्यासारखा सुरू झाला. ते सगळं सुरळीत व्यवस्थित सुरू झालं आणि मुलांची आई मुलांसोबत होती, पतीची पत्नी सोबत होती, त्यामुळे ते लोक पण आनंदीच होते. पण ही गोष्ट सागरला आवडली नाही. त्याला खूप राग आला आणि तो पुण्यावरून नागपूरला परत आला आणि तिला तिच्या घरी गेला आणि खूप तमाशे केले त्याने. हे दोघं पण खूप पती पत्नी घाबरून गेले आणि तो धमकी देत होता की मी तुझ्या मुलांना मारून टाकेल, मी तुझ्या नवऱ्याला मारून टाकेल, असं तो धमक्या देत होता. पण आता तिला त्याच्यासोबत राहायचंच नव्हतं
आणि त्याची अट होती की तुला आता माझ्यासोबतच राहायचं आहे, आता तू परत या संसारात येऊ शकत नाही. त्यामुळे तिला जायचंच नव्हतं. पण आता काय करायचं हा विचार होता. तो खूप त्रास द्यायचा, तो खूप धमक्या द्यायचा. काही काही लोकांनी सांगितलं की त्या दोघांनी पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंटसुद्धा केली होती. पण त्याचं काय झालं हे तर माहिती नाही, पण त्यांनी कंप्लेंट केली होती असं काही लोकांनी सांगितलेलं. पण सोनालीला पुण्याला सागरसोबत जायचं नव्हतं आणि तिच्या नवऱ्याला पण वाटत होतं की आता हिने इथेच राहावं म्हणून. आणि सागर खूप त्रास द्यायचा, तो प्यायचा आणि तिला खूप मारायचा असं तिने आधीच सांगितलं होतं. त्यामुळे तिला कुठूनच जावं असं वाटत नव्हतं. पण तो खूप तमाशे करायचा, घरात येऊन फेकफाक करायचा, लोकांसमोर सीन क्रिएट करायचा. त्यामुळे तिने आता प्लॅन केला की मी त्याला आता घरी बोलावणार. दोघंही पती पत्नीने मिळून प्लॅन केला आणि तिने त्याला रिप्लाय केला की हो मी येईल तुझ्यासोबत पुण्याला, पण त्याच्या आधी तू घरी ये, काहीतरी बोलून आपण मार्ग काढू आणि मला पण तुझ्यासोबत भेटावं असं वाटते असं ती त्याला बोलली. तर तो तिच्या घरी जातो, आनंदाने तो तिच्या घरी जातो आणि घरी बघतो की तिचा नवरा पण नाही आहे, तिची मुलं पण नाही आहेत. तर नवरा मुलांना घेऊन शाळेत गेला होता आणि तो बाहेर होता. त्यामुळे ते दोघं एकमेकांसोबत त्यांनी वेळ घालवला आणि ती म्हणाली की चल आपण कोराडीपर्यंत जाऊन येऊ. आणि तो म्हणाला ठीक आहे. मग ती त्याच्या बाईकमध्ये बसली आणि कोराडीच्या रस्त्याने जायला लागली. पण सागरला तिच्या डोक्यात काय सुरू आहे ह्याची कल्पनासुद्धा नव्हती. 2 गोष्टी त्याला माहिती नव्हत्या. एक म्हणजे तिच्या पर्समध्ये चाकू आहे आणि दुसरी म्हणजे तिचा नवरा घात लावून बसलेला आहे. ह्या दोन्ही गोष्टींपासून तो म्हणजे दोन्ही गोष्टी त्याला माहिती नव्हत्या आणि तो विश्वासाने तिला घेऊन निघाला. ती पण त्याच्यासोबत प्रेमाने गेली, बसली आणि पुढे चालू लागली. पण कोराडीचा तो एक स्पॉट होता जिथे तिचा नवरा तिला दिसला. तिथे तिने आपली जी पर्स होती ती खाली टाकून दिली आणि त्याच्या आधीच तिने जो चाकू पर्समध्ये आणला तो काढून घेतला आणि साडीच्या आतमध्ये तिने तो लपवून घेतला आणि पर्सला खाली फेकून दिलं. तर आणि ती त्या सागरला म्हणते की बघ माझा जो पर्स आहे ना, माझी पर्स आहे ना ती खाली पडलेली आहे, तर त्याला उचलायचं आहे मला, तर तू गाडी टर्न कर. तर तो तसाच करतो, गाडी टर्न करतो आणि ती म्हणते की तू माझी पर्स उचलून दे ना. तर तो पर्स उचलण्यासाठी खाली वागतो. तिच्या हातामध्ये आधीच चाकू होता. ती त्याच्यावरती खूप वार करते, चिडून खूप वार करते आणि हे सगळं तिचा नवरा बघतो आणि तो पण येतो आणि तिच्या हातातनं चाकू घेऊन तो पण त्याच्यावरती खूप वार करतो. दोघेही मिळून त्याला खूप मारतात. सगळीकडे रक्ताचा सडा पडला होता. मारणारे 2 लोक होते आणि तो एकटाच होता. तो 35 वर्षाचा होता आणि त्याची कोणी मदत करणारा पण नव्हता. ते दोघं पती पत्नी त्याला खूप मारतात आणि तो तिथेच मरून पडतो. हे सगळं येणारे जाणारे जे लोक होते त्यांनी हे कॅमेऱ्यामध्ये टिपलं होतं, सगळं त्यांनी रेकॉर्ड केलं होतं आणि ते लोक बाईकवरती बसून म्हणजे राजेशच्या बाईकवरती बसून सोनाली पण निघून जाते. पण तिथल्या लोकांनी त्याचा जो गाडीचा नंबर असतो तो नोट केला आणि पोलिसांना त्यांनी फोन केला. पोलिसांनी त्या नंबरवरून त्याचं सगळं काढलं, त्याचा कॉन्टॅक्ट नंबर काढला, त्याला कॉन्टॅक्ट केलं आणि ते घरी पोहोचण्याच्या आतमध्येच पोलिसांनी त्यांना पकडून घेतलं. पोलिसांनी त्यांना म्हटलं की तुम्ही खून करून पळालेत का? तर तो म्हणाला की हो आम्ही सरेंडरच करणार होतो. आमचा असा प्लॅन होता की त्याला मारल्यानंतर आम्ही दोघंही स्वतःचं आयुष्य संपवणार होतो. पण त्याला मारण्याची जी हिंमत होती ती आम्हाला स्वतःचा जीव घेण्याची हिंमत आमच्यामध्ये नव्हती. त्यामुळे आम्ही विचार केला की आम्ही पोलीस स्टेशनला जाऊ आणि स्वतःला सरेंडर करू असं ते म्हणाले होते. आणि ते
ते खरं बोलत आहेत की खोटं बोलत आहेत ह्याचा तपास आता पोलीसवाले करणारच आहेत. पण ते त्यांना सापडले आणि सागन यांना कितपत त्रास दिला, काय यामागची खरी स्टोरी आहे, हे सगळं जाणून घेण्याचा प्रयत्न पोलिसांनी केलेला आहे आणि ते पुढचा तपासही म्हणजे अधिकचा तपास ते लोक करत आहेत. या स्टोरीबद्दल तुम्हाला काय वाटते कमेंट्स करून नक्की कळवा. तुम्ही पाहताय सोशल वर्कर सुजाता, रिअल क्राईम स्टोरीज ज्यामध्ये सत्य आहे पण त्यावरती विश्वास ठेवणं कठीण आहे. परत भेटूया पुढल्या वळणावरती. तेव्हापर्यंत लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा आणि सबस्क्राईब तर कराच.